टॉस जिंकला, प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. करण आपल्या बॉलिंग मारतो पुन्हा एकदा सज्ज असेल. समाजवर कक्षाखंड गोलंदाजी केली जाते. फ्लाइंग स्लिप गली पॉइंट डीपेस्ट कव्हर आणि त्यानंतर मिडॉपमध्ये क्षेत्ररक्षक राईट आर्म ओव्हर द विकेट. टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडू आहे स्क्वेअरच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि इथे पहिला धक्का अत्यंत महत्वाचा बळी मिळतोय. फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन जात असताना ब्रिजेश बॅक टू द पॅव्हलियन. काय म्हणशील नितीन, ज्या पद्धतीने हा पहिला धक्का बसलाय? जरूर जरूर सुपर. आपण पहिला ब्रिजेश पहिला चेंडू फेस करताना इथे विकेट्स प्राप्त केलाय. सुपर कामगिरी सध्या केलंय ती करण अंबिरे. आपण पाहू शकतात गोलंदाजी मार्कवर चांगली सुरुवात. एक बिग बॅटर रंगेल्यात, काही मात्र शंका नाहीये. निश्चितच दोन्ही मातबर संघात एक एक सामना त्यांनी जिंकलेला आहे आणि अशा वेळेला बेस वर्सेस बेस लढाई आपल्याला पाहायला मिळेल. परी 11 धाकटी डाणू आणि पवनसुत नवली या दोन संघादरम्यान. करण के लिए पहली सफलता मिली है. पहला ब्रेक थ्रू अपनी टीम के लिए दिलाते हुए ब्रिजेश बैक टू द पवेलियन. तुषार के ऊपर पूरा दारोमदार रहेगा, जो बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है और शानदार बल्लेबाजी कर रहे हैं. दिनेश जी किणी यांच्या शुभस्ते एक सन्मान आपण मंचावरती करतोय. समाजसेवक आणि वालाईपाड्याचे सुपुत्र आदरणीय धर्मेंद्र पाटील यांचा सन्मान मंचावरती केला जातो आहे. थंडी लागते का जोरात? टाळ्या वाजवून तर निघून जाईल. एकदा टाळ्यांचा गजर करा. मान्यवरांचा सन्मान देखील या ठिकाणी होतोय. संस्कृतीचं प्रतीक असलेलं पुष्प आणि त्याचबरोबर या स्पर्धेची आठवण म्हणून एक सुंदर ट्रॉफी धर्मेंद्र पाटील यांना दिली जाते आहे. सर आपलं सहर्ष स्वागत, वेलकम. टाळ्यांचा गजर तिथे डगआउट मध्ये होतोय. टाळ्यांचा गजर व्यासपीठावरती होतोय. मैदानावरती आपल्याला रोमहर्षकता बघायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती करण पुन्हा एकदा सज्ज. तुषार ऑन स्ट्राईक. आणखी एक कोलवर टप्प्याचा चेंडू. सुंदर अशा प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत करणने केली आणि करणच्या गोलंदाजीवरती रन जास्त येत नाहीयेत. पहिल्या षटकाचा खेळ दापलका दाबा 2 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. त्यानंतर मंचावरती आचोले गावचे सुपुत्र शिवसेना अध्यक्ष आदरणीय समाजसेवक नितीनजी पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. आदरणीय नितीनजी पाटील यांचा सन्मान मंचावरती केला जाणार आहे. तर मी त्यांना विनंती करेन सर आपण थोडेसे पुढे या. त्याचबरोबर सुपर गोलंदाजी आपण पाहिले. क्लीन बॉलच्या माध्यमातून फलंदाज बाद होतोय. दिनेश करत यांच्या शुभ हस्ते सन्मान मंचावरती संपन्न होणार आहे. आदरणीय नितीन पाटील यांचा सन्मान टाळ्यांच्या गजरामध्ये हा सन्मान पार पडेल. फिलहाल मैच की तरफ रुख करेंगे. स्कोर 2 रन 2 विकेट के नुकसान पर. बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन इस ओवर में गेंदबाज करण द्वारा. और नितिन ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे. गेंदों की बात करते बिल्कुल सटीक लाइन पर गेंदबाजी कर रहे हैं. यॉर्कलिन की गेंदबाजी 2 मीटर का अच्छा इस्तेमाल किया गेंदबाज करण ने. खूप चांगली गोलंदाजी आपण पाहू शकतात. करण या गोलंदाजीच्या माध्यमातून न्यू बॅटर यतीन पाटील. आता एक पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं असेल. भागीदारी रचावी लागेल कारण सुरुवात जी पाहिजे होती ती सुरुवात प्राप्त झाली नाहीये. 2 धावा 2 गडी बाद झाल्या. तर पवनसुत सुरुवात जी हवी होती ती सुरुवात झाली नाहीये. एकंदरीत 2 धावा आणि 2 गडी बाद झाल्यात. करण अपने बॉलिंग मार्फत तैयार. नए बैटर मैदान के अंदर आए. यतीन स्कोर 2 रन 2 विकेट के नुकसान पर. पवनसुत नवली संघर्ष कर रहे मैदान के अंदर. रन बनाने के लिए बिल्कुल जूझना पड़ रहा है. करण अपने बॉलिंग मार्फत तैयार. कॉम्पैक्शन से गेंदबाजी कर रहे हैं. राइट आर्म ओवर द विकेट. इस बार अब गेंद डीप स्ट्राइक कवर पर खिलाड़ी तैनात. लिया कैच. यतीन आए, यतीन चले गए हैं. करण रन नहीं दे रहे हैं. तीसरा झटका, बहुत ही बड़ा झटका लगा है. नितीन मी तुमच्याकडे येतोय परंतु मंचावरती सन्मान आपण करणार आहोत कारण थोडासा वेळ आपल्याला मिळालेला आहे. गावराईपाडाचे सुपुत्र समाजसेवक आदरणीय योगेंद्र धनगर साहेब मंचावरती उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान करण्याकरता मी विनंती करेन या स्पर्धेचे आधारस्तंभ अनिलजी किणी साहेबांना आपण या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान करावा. योगेंद्र धनगर गावराईपाडाचे सुपुत्र समाजसेवक यांचा सन्मान मंचावरती केला जातोय आणि बघा टाळ्यांचा जोरदार गजर होतोय. टाळ्यांच्या जोरदार गजरामध्ये हा सन्मान संपन्न होतो आहे. त्यानंतर आचोली गावचे सुपुत्र समाजसेवक प्रवीण जाधव यांचाही सन्मान करण्याकरता अनिलजी किणी साहेबांना विनंती करेन. आपल्या शुभेच्छा सन्मान होईल. प्रवीण जाधव यांचा यथोचित सन्मान मंचावरती संपन्न होत असताना शिवनेरी चषक 2024 आपण बघतोय. पर्व 4था आहे आणि आदरणीय प्रवीणजी जाधव यांचा सन्मान मंचावरती पार पडतो आहे. 5 चेंडू झालेत, 2 धावा झालेत, 3 गडी बाद झालेत. तर यावेळेला अनिलजी किणी साहेबांच्या शुभ हस्ते मंचावरती सन्मान आपण करतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये हा सन्मान.
ओहो, सुरेख कामगिरी, सुंदर गोलंदाजी मैदानावरती आपण पाहतो आहे. करणच्या विरुद्ध रन बनवत असताना या ठिकाणी निश्चितच आपण बघू शकता फार त्रेधा तिरपीट उडालेली आहे पवन सुत नवली संघाची. आणि आता नाजूक स्थितीमध्ये संघ आहे. धावा झाल्या 2, गडी बाद झाले 3 आणि सुरुवात करण अप्रतिम केली. तर सुपर षटक हाताळलं गेलं करणच्या माध्यमातून. 3 गडी बाद गेले आणि धावा फक्त 2 धावा या फलकावर आपण पाहू शकतायत. जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात मिळाली नाहीये. आता इकडनं पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल या दोन्ही फलंदाजांना. एका बाजूने नितेश तर दुसऱ्या बाजूने तुषार घरत, एक लिजेंड खेळाडू आहे. इकडनं पार्टनरशिप होणं गरजेचं असेल प्रशांत सर. यू आर एब्सोल्युटली राइट. आपने सही कहा कि यहाँ से शुरुआत जो आपकी थी बहुत खराब हो गई है, तो साझेदारी की जरूरत, साझेदारी बनेगी तो कमबैक करने का मौका मिल सकता है. 5 ओवर का यह मुकाबला. करण की ओवर की अगर कहानी देखें तो बहुत ही बेहतरीन गेंदबाजी की और सफल ओवर समाप्त हुआ है. सुंदरी चषक 2024 आप देख रहे हैं और दूसरे ओवर में गेंदबाजी में परिवर्तन हो रहा है. उच्च कद के गेंदबाज हैं. जय दवने के हाथ में गेंद. सामना करेंगे बल्लेबाज तुषार, जिनके ऊपर पूरा दारोमदार. ओ बढ़िया गेंद, टिप ऑफ टॉप के बाहर था. ऑन साइड पर खेलने का प्रयास. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है और जय ने बिंदी गेंद के साथ आगाज किया है. येस, तुषारवर जबाबदारी असेल यावेळेस. वेट अँड वॉच करावं लागेल कारण 3 फलंदाज तंबूच्या असलेला मात्र पाठवले गेले आहेत. त्यासाठी तुम्हाला भागीदारी रचणं खूप गरजेचं असेल. आणि तुषार घरतवर जबाबदारी असेल. दुसऱ्या बाजूने नितेश आपण पाहू शकतायत. धावसंख्या झालाय 2 धावा आणि 3 गडी तब्बल बाद झाल्यात. गोलंदाज गोलमार्कवर जय दवणे. पुन्हा एकदा हलक्या त्याने बॅटचा फेस ओपन केलाय. पॉईंटचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. तत्पूर्वी सिंगल असेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 3 धावा या फलकावर आपण पाहू शकतात. सिंगल डबलला प्राधान्य द्यावं लागेल कारण सुरुवात आपण पाहिली तर 3 झटके पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहिले. कारण सुपर गोलंदाजी केली. प्रशांत सर, आपण मॅचच्या दिशेने जाऊया. 3 गडी बाद 3 धावा या फलकावर आपण पाहू शकतायत. प्रेक्षकांना या ठिकाणी उत्सुकता देखील आहे कारण यानंतर आपल्याला लहानग्यांचा डान्स देखील बघायचा आहे. त्यांचा परफॉर्मन्स तर मैदानावरती आपण पाहू शकता. धावफलका धावा 3 गडी बाद 3. नाजूक अवस्थेमध्ये पवन सूत नवली अर्थात यावेळेला गोलंदाजी मार्कवरती जय पुन्हा एकदा सज्ज असेल. हे षटक अत्यंत महत्वाचं आहे. ओहो, बढ़िया गेंद. टिप्पा खाने के बाद थोड़ा बाहर की तरफ गेंद निकली है. जो कल सत्यनारायण कोपरी के साथ हुआ वही एक बार पवन सूत नवली के साथ हो रहा है. एक पहला मैच बहुत बढ़िया तरीके से वो जीते थे, लेकिन दूसरे मैच में जब एक बार फिर अर्नल के खिलाफ वह खेलने के लिए तब सत्यनारायण कोपरी बैकफुट पर चले गए. अभी वही कहानी है. जय बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे. पहले ओवर में करण ने जबरदस्त गेंदबाजी की है और नितेश संघर्ष कर रहे. 4 गेंदों में केवल 1 रन. तुषार अपने नॉस्टेकर की तरफ है. वही कहानी. टिप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ गेंद निकलती हुई ऑन साइड पर खेलने का प्रयास. कल अगर देखें तो बल्लेबाज इसी तरह से संघर्ष कर रहे थे. दबाव बन रहा है बल्लेबाजों के ऊपर. मोमेंटम गेंदबाजों के पास. उच्च कद के गेंदबाज जय बहुत बढ़िया अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. नक्कीच जयचं कौतुक करावं लागेल. सुपर गोलंदाजी पाहायला मिळते जय यांच्या माध्यमातून. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फक्त 3 धावा 3 गडी बाद झाल्यात. एकंदरीत षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे आणि विचार केला तर 4 चेंडूमध्ये अवघी 1 धाव केले प्रशांत सर खर्च. बिल्कुल बहुत बढ़िया गेंदबाजी रही है. सटीक लाइन पर सदी भी गेंदबाजी अभी तक जय द्वारा. नितेश 1 पर बल्लेबाजी कर रहे हैं. ओहो, ऑफ टॉप के बाहर जाके खेलने का प्रयास और बॉल डिलीवर होने से पहले बल्लेबाज काफी ऑफ टर्म के बाहर आ रहे हैं. ऑन सेट पर पुल करने के लिए एक बार फिर वो तैयार है, लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं हो रहा है. चकमा देती हुई गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों की तरफ. लानग्याने विनंती तयार राहता. 1 बॉल शिल्लक आहे. ज्यांना डान्स करायचंय त्यांनी तयार राहा. आपला परफॉर्मन्स पाहण्याकरता इथे तुमचे पालक आहेत, इथे प्रेक्षक आहेत. 1 चेंडू शिल्लक आहे. या चेंडू नंतर आपण या ठिकाणी परफॉर्मन्स पाहणार आहोत. ऑफ टर्मच्या बाहेर चेंडू सुंदर फटका खेळल्या. डीप एस्टच्या कबल चेंडू जाईल सीमारेषा पार. या चेंडूवरती जबरदस्त प्रहार. खणखणीत दणदणीत चौकार. 7 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि टायमर या ठिकाणी थांबवलेला आहे. ऑफिशियल एक थोडा वेळ या वेळेला लहान मुलांचा आपण डान्स बघणार आहोत. 2 षटके समाप्त झाले. 7 धावा धावफलकावरती 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि आता ही लहानगी तयार आहेत. आणि डान्स सुद्धा आपण आता बघितलं तर अयोध्येमध्ये एक ऐतिहासिक घटना घडली की नाही. संपूर्ण देशाने पाहिली. एक वचनी, एक पत्नी, एक बाणी प्रभू रामचंद्र यांचा जय जयकार करून या ठिकाणी आता या गाण्याला सुरुवात करणार आहोत. डीजे ऑपरेटर मला वाटतं सज्ज आहेत. बोला प्रभू रामचंद्र की. शिवनेरी चषक 2024 च्या या मंचावरती ही सर्व लहानगी, हे सर्व चकुले
यावेळेला परफॉर्म करतील तेव्हा हाताच्या घड्या कोणाच्या नसणार आहेत, त्यांना प्रोत्साहन देण्याकरता टाळ्यांचा गजर पूर्ण गाण्यामध्ये आपल्याला ऐकायला येणार आहे। आता देखील टाळ्यांचा गजर करा। सर्व या ठिकाणी कलाकार तयार आहेत, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सुरू करूया। प्रभू रामचंद्रावरती असलेलं हे सुंदर गाणं ते सादर करतायत आपल्या विरातींमधील हे सुंदर असं गाणं, अर्थात विरातींमधील सर्व लहानगी। चला ऐकूया, चला पाहूया या ठिकाणी हे सुंदर गाणं। हात मोकळे ठेवा। हो जन्म जन्म की खोज बताए, राम से चल के राम पे आए। प्रेम कोई हमें और न जाने, राम से रूठे राम से माने। राम सिया की करुण कहानी, एक है चंदन एक है पानी। राम सिया राम जय जय राम। 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 तेरे नाम तुम ताना ना तेरे नाम आदि का तेरे नाम आदि का तेरे नाम आदि का तुम ताना ना तेरे नाम आदि का तुम ताना ना तेरे नाम आदि का तुम ताना ना तेरे नाम आदि का आदि का तेरे नाम। हरि अनंत हरि कथा अनंता, कहि सुनहि बहु विधि सब संता। राम रतन धन जो कोई पाए, जीवन भर रामायण गाए। मंगल भवन अमंगल हारी, द्रवहु सुदशरथ अजर बिहारी। राम सिया राम जय जय राम। 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 प्रभू रामचंद्र की। एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा या लहानग्यांसाठी। काय सुंदर, अप्रतिम, वाह 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 वाह, अतिशय सुंदर, छान। अजून एक छोटासा डान्स आहे, त्यानंतर आपण लगेचच ब्रेक नंतर एक षटकानंतर मला वाटतं होईल पूर्ण इनिंग ब्रेक मध्ये चला इनिंग ब्रेक मध्ये परफॉर्मन्स होईल। कुणी कुठे जाऊ नका, अजूनही खूप धमाल कमाल आपल्याला बघायला मिळणार आहे। आणि एकदा आपण या ठिकाणी क्रिकेटचा खेळ सुरू होण्यापूर्वी कैलास भानुदास पाटील जे प्रायोजक आहेत, जे आयोजक देखील आहेत,
कारण त्यांनी स्पर्धा घेतली, आम्ही समालोचन केलेलं आहे. समाजसेवक देखील आहेत आणि त्यांच्याकडून या लहानग्यांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. खाने के लिए थाली चाहिए, खाने के लिए थाली चाहिए, प्यार करने के लिए साली चाहिए. खाने के लिए थाली चाहिए, प्यार करने के लिए साली चाहिए. और इस जबरदस्त परफॉर्मन्स के लिए आप लोगों की ताली चाहिए. जोरदार टाळ्यांचा गजर करा. थँक्यू व्हेरी मच. चला मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा जाऊया. बहुत इंपॉर्टंट मैच, कमाल का एक बार फिर माहौल बन गया. अजून एक परफॉर्मन्स शिल्लक आहे, त्यामुळे तुमची थंडी उडणार आहे. चला सामन्याच्या दिशेने पुन्हा एकदा जाऊया. महत्वाचा मैच है. करण अपनी बोरिंग पार पर तैयार. इस गेंद को ड्राइव किया खूबसूरती के साथ. कवर क्षेत्र में खिलाड़ी तैनात है. एक रन लेने का मौका. उस सिंगल के साथ स्कोर अगर देखें तो रन संख्या 8 रन 3 विकेट के नुकसान पर. पवन सुत नवली की टीम इस वक्त अगर देखें तो नितिन बहुत संघर्ष कर रहे हैं, रनों के लिए जूझना पड़ रहा है. 1000 रुपयाचं पारितोषिक आदरणीय कैलास भानुदास पाटील यांच्या माध्यमातून या सर्व लहानग्यांसाठी. चला एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा. क्या बात है. ऑनसाइड पर गेंद को खेलना चाह रहे थे, टिप्पा खाने के बाद थोड़ा और ऑफ स्टंप के बाहर जाती हुई गेंद. सुंदर गेंदबाजी करण द्वारा. पहले ओवर में नितिन बांध कर रखा था, कोई एक बार फिर मौका नहीं देते, कोई आजादी नहीं देते. इस ओवर में उसी लाइन और लेन के साथ गेंदबाजी. सुपर गोलंदाजी पाहायला मिळते करण यांच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा विचार केला तर 3 गडी तब्बल बाद केले होते. एकंदरीत धावसंख्या आपण पाहिली तर 8 धावा 3 गडी बाद. गोलंदाज मार्कर पुन्हा एकदा करण. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला आहे. चेंडू फळीचा संपर्क होत नाहीये. नितेश वारंवार बेट होताना आपण पाहू शकताय. तर 9 चेंडू फेस करताना आतापर्यंत 5 धावा वैयक्तिक पाहायला मिळतात. तुषारचं आपण पाहिलं तर 2 चेंडू आणि 2 धावा. मालती मधुकर किडी यांच्याकडून या लहानग्यांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. निश्चित स्वरूपात मधुकरजी केनी नेहमीच कलागुणांना वाव देणारं असं व्यक्तिमत्व आहेत. क्रिकेटवरची ओढी आणि गोडी ही सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. एकदा जोरदार टाळ्या मात्र या चिमुरड्यांसाठी. मूर्ती लहान कीर्ती महान. मी विनंती करेन दीपकजी पाटील जे न्यू व्यासपीठावर या. अनिलजी किनी यांच्या विनंतीस मान देऊन आणि शिवनेरी ग्रुपच्या विनंतीस मान देऊन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. स्वागत हुआ, क्या स्वागत हुआ. दीपक दादा आपका स्वागत देखिए, खूबसूरत स्ट्रोक है. गेंद बाउंड्री लाइन के बिल्कुल बाहर जाती है. त्याचप्रमाणे करणजी पाटील त्यांचे बंधू आहेत, त्यांना सुद्धा विनंती करेन की आपण सुद्धा व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. आणि अनिलजी किने हे तुमचे मामाश्री आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या विनंतीस मान देऊन प्लीज आपण व्यासपीठावर या. या दीपकजी पाटील करणजी पाटील आपणास मामाश्री यांच्या विनंतीस मान देऊन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत. रत्नाकर भोईर या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा आपण करूया शब्दसुमनांनी वेलकम. जाऊया मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी सिच्युएशन अशी आहे 2.3 बॉलचा खेळ झालाय, 5 बॉलचा खेळ झालाय आणि 20 धावा 3 गडी बाद. जाऊया प्रशांत यादवडे सरांकडे. शुक्र प्रमोद, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन अभी तक गेंदबाज द्वारा. और ब्रॉकल में गेंद थी, बल्लेबाज ज्यादा नहीं समझ पाया और क्रीज से बिल्कुल बाहर निकलते हुए. और इससे पहले एक अच्छा स्ट्रोक था बल्लेबाज का. सीधी गेंद आई थी बिलाल कॉम्बॉक्स के सामने, जहां तोड़ फोड़ के सैमी मौजूद थे. सैमी ने बहुत ही बेहतरीन कैच लपका, बहुत अच्छा कैच था. या मोसमामध्ये आपण बघितलं तोडफोड ग्रुपनं 6 वेळा चॅम्पियन बनलेले आणि बॅक टू बॅक प्रमोदच्या भाषेत सांगितलं बॅक टू बॅक या ठिकाणी त्यांनी बाजी मारलेली आहे. तर मैदानावरती अडचणी वाढल्यात पवन सुत नवली संघाच्या. करण की बात करें तो बहुत जबरदस्त गेंदबाजी. 2 ओवर 15 और 3 विकेट टेकर गेंदबाज. मधुकरजी केणी साहेब तुमचे मनापासून धन्यवाद. त्या लहानग्यांना 100 दिलेत, परंतु आम्ही पण इथे कॉमेंट्री करतोय त्या प्रत्येक वेळेला आपण नेहमीच आमचं कौतुक करत असता. प्रमोद शेडगे आणि आम्हाला तुम्ही 100 रुपयाचा पारितोषिक दिलेला आहे. आता हे 100 रुपये यावरती पुन्हा एकदा मी जाईन गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज सज्ज असेल. राईट टप ओव्हर द विकेट. टप्पा पडला चेंडू आतमध्ये येतोय. मनगडाचा खूप सुंदर वापर. ऑन साइडला चेंडू खेळलाय आणि चौथ्या षटकाचा जर खेळ बघितला तर सुरुवात खूप चांगली झाली गोलंदाजाची. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ओंकार केले. तर मधुकर केणी साहेब 100 रुपये आमच्यासाठी लाख मोलासाठी लाख मोलासारखे आहेत.
कारण बक्षिसाची काही किंमत नसते, ते अनमोल असते प्रत्येकासाठी. ते किती रुपयाचे त्यापेक्षा ते कोणत्या भावनेत दिले ते महत्वाचं आहे. 20 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चौथ्या षटकाचा खेळ मैदानावरती. या बेला फुटबॉल खेळले, कव्हर केला चेंडू. एकेरी दुहेरी धावांबरोबरच नितीन या मॅच मध्ये तुम्हाला निश्चितच चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल. आणि सर्वात महत्वाचं आहे, चौथ्या षटकाचा जर खेळ सुरू असेल मैदानावरती तर एक भागीदारी करायची. विकेट या ठिकाणी महत्वाचे आहेत. त्याचबरोबर आपण बघितलं तर धावांचा ओघ देखील वाढवणं फार गरजेचं असेल. तर धावसंख्या आपण पाहू शकतात 20 धावा या फलकावर आतापर्यंत. 23 धावा या फलकावर आपण पाहू शकतात. 23 रन स्कोर कार्ड. पुन्हा एक डाऊन साईडला करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पुढे सरसावले जात आहेत. तत्पूर्वी क्षेत्ररक्षण होत आहे. एकच धाव असेल, सिंगलने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 24 धावा. प्रशांत सर, निश्चितच ओंकारची गोलंदाजी खूप चांगली आहे. दुसऱ्या बाजूला तुषार वरती नजर असेल, त्यानं चांगली बॅटिंग केली. फिलहाल 24 पर बल्लेबाजी कर रहे हैं. ऑफ स्टंप के बाहर खेलती, अच्छा स्ट्रोक, खूबसूरत स्ट्रोक है. गेंद वन पास बॉडी लेके बाहर जाएगी. दिल मांगे मोर, टीम मांगे मोर, और ये लगा शानदार फोर. नितिन कहेंगे सब लोग बिल्कुल समर्थक है. वंस मोर, और एक आएगा तो बहुत मजा आएगा. दर्शक दीर्घा में बिल्कुल तालियां बज रही है, डगआउट में तालियां बज रही है. यह अच्छा स्ट्रोक था बल्लेबाज का. ओंकार अपने बॉलिंग पर बिल्कुल तैयार हो रहे हैं. स्कोर अगर देखें तो 28 से 4 विकेट के नुकसान पर. और पवन सूद नवली की गाड़ी धीरे धीरे पटरी पर आ रही है. तुषार के ऊपर पूरा दारोमदार, जिन्होंने हमेशा बहुत अच्छा प्रदर्शन किया. नंदन 3 पर खेल रहे हैं. नितिन क्या कहना है 28 4 विकेट के नुकसान पर? यस, तुषार खरं तर जबाबदारी घेतोय. 4 चेंडूमागे 7 धावांचं योगदान. त्यांच्या आतमध्ये चेंडू द्यायचा आहे. धावसंख्या 28 धावा या फलकावर. एका बाजूने नंदन आपण पाहिले 2 चेंडूमागे 3 धावांचं योगदान देतोय. तर ओमकारचा विचार केला तर 4 चेंडूच्या मागे आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात. 28 रन, लॉस ऑफ 4 विकेट्स. 28 धावा, 4 गडी बाद होत आहेत. ओंकार अपने बॉलिंग पर तैयार है. बॉल मैदान के अंदर पहुंच चुका है. ऑप्शन पर देखिए इस वक्त थर्ड बैट पॉइंट, उसके साथ एक गली की तरफ खिलाड़ी, पॉइंट के खिलाड़ी बाउंड्री पर रखा हुआ है. कवर दायरे के अंदर है और कवर के ऊपर से एक दर्शनीय स्ट्रोक था बल्लेबाज तुषार का. तुषार प्लेइंग 7, स्कोर 28 पर लॉस ऑफ 4 विकेट. देखिए एक अच्छी बात मैं देख रहा हूँ, खास करके डगआउट से बहुत अच्छा माहौल बनाया है, बहुत अच्छा माहौल बना है. राइट अप और द विकेट. गेंद को खेल दिया. फिलहाल ऑन साइड पर बाउंड्री की तरफ खिलाड़ी तैनात. 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए पलट गए. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी. 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंच चुका है 30 रन 4 विकेट के नुकसान पर. अजून एक चेंडूचा खेळ शेष आहे. 30 धावा या फलकावर. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना आपण पाहू शकतात धावसंख्येला आकार देण्याचं काम सध्या केलं जाते तुषार खरत यांच्या माध्यमातून. धावसंख्या आपण पाहिली तर 30 धावा, 4 गडी बाद. मान्य पॅकर्स रोहित यांच्याकडून 3 षटकारासाठी बॅटरला 500 रुपयाचं पारितोषिक. टिप्पा खाने के बाद उछाल लेती हुई गेंद ऑफ स्टंप के बाहर थी, अच्छी गेंद थी. और उसके साथ तोड़फोड़ ग्रुप की तरफ से लगातार 3 सिक्सर के लिए 500 का इनाम है. सुंदरी चषक 2024 आप देख रहे हैं. स्कोर 30 रन 4 विकेट के नुकसान पर. अभी 1 ओवर बहुत महत्वपूर्ण है. 4 ओवर का खेल समाप्त हुआ. थोड़ा सा एक बार पे ब्रेक लेते हैं. हमारे साथ नितिन चर्चा करने के लिए हैं. सुभाष जी हमारे साथ जुड़ेंगे एक मधुर संगीत के साथ. 4 ओवर के बाद 30 रन 4 विकेट के नुकसान पर. और गेंदबाजी की बात करें तो राहुल अपने बॉलिंग पर तैयार है गेंदबाजी करने. नितिन कितना स्कोर यहाँ से दिखाई दे रहा है? इकडनं आपण पाहिलं तर 12-15 धावा मिनिमम यायला हव्यात तर एक फायटिंग स्कोरच्या दिशेने वाटचाल करू शकतोय आपण. गोलंदाज मार्कवर आला गोलंदाज राहुल. राहुल अपने बॉलिंग पर तैयार. राइट अप और द विकेट. ओ ये बिल्कुल कमजोर गेंद है, बीमर गेंद. और तोहफे के तौर पर ये 5 रन आपको मिलने वाले हैं. मैच में बिल्कुल पलटवार. थँक्यू प्रशांत सर. कशाही धावा येऊ देत, धावा येणं गरजेचं आहे पवन सूद संघासाठी आणि 5 धावा आल्यात. मुन्ना पटेल सर.
ओके 22 का ये चौका, गेंद बल्ले के ऊपर नहीं आई थी, बहुत ऊपर थी। 35 रन 4 विकेट के नुकसान पर। उड़ाया आसमान की तरफ, सामने घना अंधेरा है, पहाड़ को चीर के रास्ता बनाना है मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं है। तालियां बज रही है। यार दिल में बजी घंटियां रे टंग, दिल की सुन कमेंट्रियां रे प्यार की गारंटियां रे टंग, पर दाढ़ दाढ़ी करना ना अपना ही सुधरना, टूटने लगा है। सुपर फलंदाजी आपण पाहिली। या मोस्ट इम्पॉर्टंट धावा आहेत, एकंदरीत षटकार आल्या आधीचा आपण पाहिलं तर 5 धावा आल्या, म्हणजे 11 धावा आल्यात आणि धावसंख्या पोहोचवले गेले 41 धावा या फलकावर। प्रशांत सर, राहुल अपने बॉलिंग पार्ट पर तैयार। इस बार कहा भावेश भोईर, गेंद आपकी तरफ आ रही है और बैक टू बैक ये दूसरा शानदार दमदार छक्का। मैग्निफिसेंट बैटिंग, देखिए क्या जबरदस्त स्ट्रोक था। कमाल की बल्लेबाजी मैदान के अंदर हो रही है और लगातार 2 छक्के। बल्लेबाज का इंजिन गरम है, कडक थंडी आहे परंतु गरम बॅटिंग मैदानावरती। टाळ्यांचं गजर होत आहे। 47 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि मैदानावरती एका छोट्याशा ठेणगेचं रूपांतर आता वडव्यात झाले। 5 चेंडू 15, 2 षटकार आलेत। राहुल संघर्ष करतोय तर आता या मॅच मध्ये नितीन बॅट्समनची जी गाडी आहे ती पट्टीवरती आहे। पवनसुत नवलीचा संघ आता 60चा विचार करेल। आणखी एक षटकार येतो तर तोडफोड यांच्याकडनं मात्र 500 रुपये आणि मन्ना पॅकर्स यांच्याकडनं 500, रोहितजी किणी यांच्याकडनं असतील। राहुल अच्छी गेंद थी, बहुत बढ़िया गेंद, ब्रॉकल में गेंद है, सटीक यॉर्कर था। क्या पैटर्न चल रहा है नितिन, क्या पैटर्न चल रहा है। 47 पर 4। नक्कीच सुपर। 47 धावा आतापर्यंत धाव फलकावर विचार केला होता आपण पाहिलं होतं 10 ते 12 धावा ऍड होतील, परंतु इथे 47 धावा या फलकाला लागल्या जात आहेत। राहुल अपने बॉलिंग पार्ट पर तैयार। स्कोर 47 रन 4 विकेट के नुकसान पर। 5वां ओवर प्रगति पर। इंपॉर्टेंट मैच दोनों टीमों के लिए। पैरों पर गेंद थी, जोरदार अपील और गेंद टिप्पा खाने के बाद थोड़ा लेग स्टंप के बाहर जा रही थी, तो बिल्कुल इस वक्त लेग बाई का इशारा अंपायर मुन्ना पठान की तरफ से। स्कोर 48 4 विकेट के नुकसान पर। 5वां ओवर प्रगति पर है और निर्णायक ओवर है। 2 गेंदों का खेल अभी भी आना बाकी। 2 चेंडूचा खेळ शेष आहे। 48 धावा या फलकावर। आणखीन एखादा बिग हिट येईल का अपेक्षा असतील पवनसुत संघाला, परंतु तितक्या ताकदीने गोलंदाजी करतोय राहुल, कमबॅक करतोय आणि ती क्षमता आहे राहुल यांच्यामध्ये कमबॅक करण्याची। यार एब्सोल्युटली राइट, आपने सही कहा कि यहाँ से एक तरफ एक बड़े स्ट्रोक के लिए बल्लेबाज जाएंगे तो दूसरी तरफ राहुल अपना दमखम दिखाने। क्या बात है, खेल ताश का हो या जिंदगी का, अपना एक का तभी दिखाना जब सामने बादशाह हो। व्हाट अ शॉट, व्हाट अ शॉट, रैकिंग स्ट्रोक। थँक यू नितीन। म्हणजे आता खऱ्या अर्थानं दगड फुटलाय, परंतु तत्पूर्वी डगआउट मध्ये टाळ्यांचा जो गजर होत होता ना पहिल्या चेंडू पासून होत होता, म्हणजे त्यांच्या टाळ्या व्यर्थ नाही गेल्या कारण आता दगड फुटलेला आपल्याला बघायला मिळतोय, परंतु त्या दगडावरती पहिला घाव घालण्याचं काम कोणी केलं होतं? डगआउट मध्ये टाळ्यांचा गजर। सातत्यानं पॉझिटिव्ह या ठिकाणी स्थिती आपल्याला बघायला मिळाली। 54 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये यावेळेला डगआउट देखील आपण पाहू शकता। शेवटचा चेंडू अत्यंत महत्त्वाचा असेल, इथे देखील मोठा आघात होणार की राहुल कमबॅक करणार ते देखील पाहणं गरजेचं आहे। एक अत्यंत महत्त्वाचा सामना प्रतिष्ठापणाला लागले। पवनसुत नवली टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता। अबे चेंडू आहे केवर मध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येणार का? नाही। उसळलेल्या लाटांचा, खवळलेल्या समुद्राचा आणि शांत माणसाचा कधी नाद करू नये, नादखोळा बॅटिंग। पवनसुत नवली या संघाची स्थापना 1965 ची आहे, म्हणजे किती वर्ष क्रिकेटचा खेळ मैदानात सुरू आहे। आपण पाहूया धावा 60 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय। शिवनेरी चषक 2024। चला बच्चे कंपनी तयार आहात का? थंडी लागते का? नाही लागणार। आता शाळेतले कार्यक्रम पण त्यांचे येत आहेत, नटून तटून आलेले आहेत सर्व मुली। 3 मुली आहेत, त्यांचं गाणं कोणतं ते देखील बघूया। चला टाळ्यांचा गजर कर, आपल्याकडे वेळ जेवढा नाहीये, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण गाणं सुरू करूया।
कर कोणाच्या हाताचा तो चकचक सोन्याचा, कर कोणाच्या हाताचा माझ्या हाताने घातीला होता माझ्या लाडक्या गणाचा, 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 तो चकचक सोन्याचा. गार दुर्वांची जुरी, जुरी कोणाच्या माथ्याची, गार दुर्वांची जुरी, जुरी कोणाच्या माथ्याची, माझ्या हाताने ठेविली होती माझ्या लाडक्या गणाची, 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 तो चकचक सोन्याचा. टाळ्या वाजवा, टाळ्यांचा गजर करा. Come on. एका सुरात. मोरेश विशेला, शेला कोणाच्या खांद्याचा, मोरेश विशेला, शेला कोणाच्या खांद्याचा, माझ्या हाताने सजीवला होता माझ्या लाडक्या गणाचा, 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 तो चकचक सोन्याचा. थोडा थंडी पण निघून जाय. टाळ्यांचा गजर करत राहा. Come on. छुम छुम वाजते घुंगरू, घुंगरू कोणाच्या पायाचा, छुम छुम वाजते घुंगरू, घुंगरू कोणाच्या पायाचा, होत वाजत माझ्या संगे माझ्या लाडक्या गणाचा, होत वाजत माझ्या संगे माझ्या लाडक्या गणाचा, होता वाजत माझ्या संगे माझ्या लाडक्या गणाचा, होता वाजत माझ्या संगे माझ्या लाडक्या गणाचा, तो चकचक सोन्याचा. नवा नवा ह्यो गुलाबी भेटा कोणाच्या माथ्याचा, माझ्या हाताने बांधिला होता माझ्या लाडक्या गणाचा, 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 तो चकचक सोन्याचा. मांडला चंदनाचा पाटू, पाटू कोणत्या राजाचा, मांडला चंदनाचा पाटू. ओके ओके पाटू ओके कोण? ओके. थँक्यू. एकदा टाळ्यांचा गजर करा. ज्यांनी टाळ्या वाजवल्यात त्यांचं पण अभिनंदन, या लहान मुलांचं पण अभिनंदन, ज्यांनी टाळ्या नाही वाजवल्या तर त्यांच्यासाठी. मॅच चालू करतोय. पायनॅपलच्या या ठिकाणी बक्षीस येते मला वाटतं. कैलास पाटील यांच्याकडून या गाण्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ज्यांनी टाळ्या वाजवल्या त्या एकदा टाळ्यांचा गजर करा. टाळ्यांचा गजर. ज्यांनी टाळ्या नाही वाजवल्या त्यांच्यासाठी. पायनॅपलच्या रसाला ज्यूस म्हणतात. पायनॅपलच्या रसाला ज्यूस म्हणतात आणि जे टाळ्या वाजवत नाही त्याला कंजूस म्हणतात. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा. थँक्यू व्हेरी मच. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. प्रमोद शेडगे यांचा आवाज तुम्ही ऐकणार आहात. अत्यंत सुंदर असा खेळ आपण या ठिकाणी पाहतो आहे.
पवन सुतनवली संकटात होते, परंतु त्यांच्यासाठी एक संकटमोचक म्हणजे पवन म्हणजे मारुती, मारुतीची 8 नाव आहेत, त्यापैकी एक नाव आहे संकटमोचक. 1965 ची स्थापना आहे आणि त्यानंतर संकटमोचक म्हणून एक खेळाडू मैदानात उतरला आणि तो भन्नाट वेगानं इतका चांगला खेळलाय की जी गाडी आपल्याला वाटत होती की 30-40 पर्यंत अडकेल ती आता 60 पर्यंत पोहोचले. दिनेश गरत, थँक्यू व्हेरी मच. या ठिकाणी आमच्या दोन्ही कलाकारांचं तुम्ही कौतुक करताय. फार कमी लोक असतात ज्यांच्याकडे पैसे पण असतात, पण कौतुक करणारी माणसं फार कमी असतात. तर दिनेश गरत तुमचे मनापासून धन्यवाद. कैलास पाटील साहेब मनापासून धन्यवाद. आपण देखील या लहानग्यांचं कौतुक केलेलं आहे आणि या स्पर्धेला 5,000 रुपयाची आर्थिक मदत देखील केलेली आहे. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. चला जाऊया मॅचच्या दिशेनं. मॅच क्रमांक 4. आता 30 चेंडू आणि 61 धावांची आवश्यकता. सामन्यात काय घडते काय बिघडते सांगण्याकरता समालोचक मित्र अर्थात प्रमोद शेडके या ठिकाणी जॉईन होत आहेत. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच प्रशांत जाधवडे सर यांचा आवाज आपण ऐकत होतात. परी 11 धाकटी डहाणू संघ सेकंड इनिंग मध्ये 30 बॉल आणि 61 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. पहिलाच बॉल ध्रुव नवले एक्सप्रेस, पहिलाच बॉल पुलचा फटका अगदी नेत्रदीपक मयूर मर्देच्या बॅट मधून येतोय. क्लास क्वालिटी दर्जाचा षटकार, 6 धावा. हॅलो, वॉट अ शॉट, मॅक्झिमम 6 मयूर मर्देची ही ताकद आहे. सरळ चेंडू आईस्क्रीम पॉइंटच्या भावी संपूर्ण रणरागिणी या ठिकाणी उपस्थित झाल्या. नारी शक्तीला पुन्हा एकदा सलाम. आमच्या या संपूर्ण महिला भगिनींचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि धन्यवाद. यावेळेला ऑन साइडला पुन्हा एकदा क्लास क्वालिटी मयूर मर्दे इज ऑन अ फायर. टिट फॉर टॅट, तू शेर तुम्हें सव्वा शेर, तू सव्वा शेर तुम्हें बब्बर शेर. शॉट अप्रतिम. थँक्यू. लकी सॉन्ग आहे हे पवनसुत नवली संघाचं. 2 बॉलवर 2 षटकार मान्य पॅकर्स प्रोप्रायटर आदरणीय रोहितजी किनी यांच्याकडून अजून एक षटकार येतोय. तर 500 रुपयांचं कॅश प्राइज आणि तोडफोड ग्रुप यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. आज नवीन संघ आले असतील ते पाहून मात्र या ठिकाणी हे शब्द पाहून ते बोलत असतील तोडफोड नक्की आहे कोणता ग्रुप. आणि फुल ठसन म्हणजेच आपण पाहू शकतायत हे प्रेमळ स्वभावाचे ग्रुप आहेत. नेहमीच मदतीला धावणारे ग्रुप म्हणजेच हे दोन्ही ग्रुप पाहायला मिळतात. यावेळेला आउटसाइड दी लेग स्टंप चेंडू पिच झालाय का, चेंडूला सोडून दिलं होतं. बाकीचं काम वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर इन पालघर तालुका अर्थातच नयन घरत आपल्याला पाहायला मिळतात यष्टी रक्षकाच्या भूमिकेत. आणि तुषार घरत त्या ठिकाणी गेले. कूल अँड काम, थंड डोक्याचा असा खेळाडू आपण सातत्याने पाहिलंय, शांत डोक्याचा. आणि इथून जर आपण पाहिलं तर 1 धाव अर्जित केली जाईल. व्हाईट बॉल, अजून सुद्धा संधी आहे. आज थंड गुलाबी हवा वाहताना तुषारजी किनी यांच्या मातोश्री या सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. आणि चेतन किनी यांच्या मातोश्री सुद्धा आपण पाहू शकतायत मॅचचा आनंद घेत असताना. ऑफ साईडला खऱ्या अर्थानं मधुकरजी किनी साहेब यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद व्यक्त करीत आहोत. संघाची धावसंख्या 13. 3 बॉलचा केस झालाय. मयूर मर्दे 61 धावांचा पाठलाग करत असताना 27 बॉलमध्ये 48. पवनसुत नवली संघाचा विचार केला 1965 पासून या संघाची स्थापना झाली. ऑफ साईडला फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तेवढ्याच उमेदीने 1 धाव परिपूर्ण केली गेली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एका धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 14च्या घरामध्ये शेखर केणी, अमर पाटील, साहिल पाटील अशी त्रिमूर्ती आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. तर अनुराग चव्हाण. जास्तीत जास्त कोण बिझी असेल या मैदानात तर 2 आमचे कॅमेरामॅन. प्रत्येक चेंडूला कॅप्चर करणं अनुराग चव्हाण जाणतोय. बंटी कुंभार ती A1 जोडी, जसं जतीन किनी आणि साहिल पाटील यांची A1 जोडी.
14 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बॉलर तयार, गोलंदाजी मार्कवर. या ठिकाणी आपण पाहत आहेत जतीनजी अर्जुन किनी, असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट प्रोजेक्ट्स एव्हॉन एक्सचेंज इंडिया लिमिटेड, यांचा सुद्धा मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. रिफ्रेशिंग द प्लॅनेट चे आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं शिवनेरी ग्रुपच्या वतीने सहर्ष स्वागत. आणि न्यू अवनी फोटो स्टुडिओचे प्रोप्रायटर दीपकजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं करूया आपण वेलकम. मामाश्री आहेत अनिलजी किनी. खूप चांगला या ठिकाणी आपण पाहत आहेत कैलासवासी प्रकाश निवल यांच्या भावपूर्ण श्रद्धांजली. नेहमीच या ग्राउंडला मदत करणारं असं व्यक्तिमत्व हरवले आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर काळाचा महिमा काळच जाणे, ते आपल्यापासून दुरावले आणि निवल परिवारावर तो दुःखाचा दिवस आणि दुःखाचं डोंगर कोसळलं होतं. आणि त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो हीच पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांचा त्रिवार अभिवादन करण्यासाठी हा गेलेला चेंडू संघाची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक आपण पाहत आहेत पहिलं, आणि पहिल्या षटकामध्ये ध्रुवच्या गोलंदाजीवर कणखर मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळते. उलटाच बॉल होता, प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, चान्स घेतला, सरळ चेंडू निघून जातोय फुल ठसन ग्रुपला. या वेळेला ठसन देणारा हा चौकार. मॅग्निफिसंट बॅटिंग. 22 धावा ज्या ध्रुवने गेल्या मॅच मध्ये 5.50चा इकॉनॉमी ठेवला गेला होता, त्याच गोलंदाजाला टार्गेट केले गेले. चॅलेंज स्वीकारलं. सातपाटी आणि मुरबे संघाचा कॅप्टन आपण यायचंय. चला टॉस या ठिकाणी आपण करणार आहोत. पहिल्या षटकामध्ये 22 धावा, अतिशय दमदार आणि शानदार सुरुवात या ठिकाणी केली गेले. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये मयूर मर्देच्या बॅटमधून 4 बॉलमध्ये 13, निखिल अकरेच्या बॅटमधून 2 बॉलमध्ये 8 धावा. निखिल अकरे एक जबरदस्त खेळाडू आहे. PDTPL मध्ये सुद्धा थोडीफार कुठेतरी छाप सोडण्याचा प्रयत्न केला गेला. खूप चांगली फलंदाजी केली आणि एक अतिशय दमदार आणि शानदार खेळ केला. पहिल्या षटकामध्ये सुरुवात तर चांगली झाली. परी 11 धाकटी डहाणू या संघाची 24 बॉल 39 धावेची आवश्यकता आहे. इथून जर आपण पाहिलं तर थंड गुलाबी हवा वाहताना, कडाक्याची थंडी असल्या कारणानं प्रेक्षक वर्ग थोडीशी यावेळेला आपण पाहत आहेत. आजच्या दिवसामध्ये गर्दी तर जरूर झाले, परंतु अपेक्षित गर्दी उद्याच्या दिवसात होईल यात ती मात्र शंका नाही आहे. 12 मिनिटे आणि 54 सेकंद. तुम्हाला अजून 3 षटकं या ठिकाणी 4 षटकं एकूण फेकायचे आहेत, परंतु 3 षटकं ही वेळेनुसार तुम्हाला टाकावी लागणार आहेत. 24 बॉल 39 धावा हे सामन्याचं समीकरण. दीपकजी मुरलीधर पाटील साहेब यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 1500 रुपये आलेला आहे. नंदन घरत वॉड कॅच. खूप चांगला झेल टिपला गेला. यशला मिळालं यश. संपादन करणारी विकेट मयूर मर्दे. यावेळेला आपण पाहतायत बॅक टू द डगआउट. ऑफ कटर चेंडू होता, आतमध्ये येणारा पाहायला मिळाला. पुलचा फटका नेत्र होता आणि सरळ चेंडू नंदन घरत आजच्या दिवसातील दुसरा कॅच कॅरी करत असताना पाहायला मिळतोय. सातपाटी संघाचा कर्णधार यावेळेला अवधूत कामत या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. चला मुरबे संघाचा कॅप्टन या. सातपाटी म्हटलं की 72 संघ. विशाल वेलकम, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. तर या न्यू अवनी फोटो स्टुडिओचे प्रोप्रायटर ज्यांच्या आठवणी आमच्या स्मरणात कायमस्वरूपी राहिलेत, प्रशांतजी आदवडे सरांना आणि आम्हाला त्यांनी सप्रेम भेट दिली. आणि आज जेव्हा जेव्हा आम्ही वॉलवर पाहतो तेव्हा न्यू अवनी फोटो स्टुडिओ दीपकजी पाटील यांची ताजात सातत्याने पाहायला मिळते. टायगर स्पोर्टचे रोहिदासजी पाटील यांनी नेहमीच समालोचनावर आमच्या प्रेम केलंय, त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. त्यांचाच यथोचित स्वागत सन्मान आपण करत आहोत. एक गोड स्वभावाचा धनी अर्थातच दीपकजी पाटील साहेब. 22 वर पहिला धक्का बसलाय.
शैलीजी पाटील आज मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात. एक सुंदर व्यक्तिमत्व. 23 बॉल 39 धावांची आवश्यकता. ग्रेट मॅच पाहायला मिळेल. गुड डिलिव्हरी. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22 ला पहिला धक्का. कमबॅक केलं यशने. खूप चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहू शकाल पवनसुत नवले आज प्रणय घरत यांची अनुपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. तुषार घरत आज लीड करत असताना या संघाला तुषार मोरे सारखा खेळाडू, करण मोरे सारखा खेळाडू आज आपल्याला पाहायला मिळत नाहीये या संघामध्ये. ब्रिजेश घरत इन झालेत का तर यस डेफिनेटली. गुड डिलिव्हरी. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. इथे घातक सिद्ध होऊ शकले असते. टॉस नुकताच झाला आपण पाहिलात. सातपाडी संघाने टॉस जिंकून प्रथमतः हा क्षेत्ररक्षण स्वीकारलं. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विशाल आणि अवधूतला मी विनंती करेन की प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापासून घेऊन जा आणि फिलअप करून लगेच सबमिट करा. सातपाडीचा विचार केला तर 64 संघ, एकूणदरीत 72 संघ आहेत, परंतु 64 संघ खेळतात. ही खूप महत्वाची गोष्ट. ज्या वेळेला बलिप्रतिपदा दिनाच्या दिवाळीच्या निमित्ताने मला समालोचनाची संधी अवधूत कामत आणि त्यांच्या संपूर्ण टीमने दिली होती, त्यांचं मनपूर्वक मी धन्यवाद व्यक्त करेन. आणि एक हाऊसफुल असं क्रिकेट, प्रेक्षकांची लयलूट आणि 64 टीम खेळतात म्हणजे यावरून तुम्ही लोकसंख्या पाहू शकता की सातपाडी गावातील ही लोकसंख्या किती आहे. 23 धावा. एक धक्का लागलाय. पुन्हा एकदा खेळण्याचा मनसुबा बाळगला गेला होता. सुमित देशमुख सर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. चेंडू आणि फळीचा कोणताही कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही. निखिल अकरे यावेळेला थोडासा झुंजताना पाहायला मिळतोय. संघर्ष करतोय. यशने एक सफलता प्राप्त केली आणि बिग विकेट जो सुरुवात अशी करतो की विस्फोटक गोलंदाजांचा कर्दन काळ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. मयूर मर्दे बाद झाला. इथून फटका तर चांगला आहे. चेंडू निघून जाईल. नंदन घरात वेगाने येतोय. शेवटच्या मोमेंटला झेल सुटतो त्या ठिकाणी, परंतु चांगले प्रयत्न होते. चांगले प्रयत्न केले गेले. प्रयत्नांती परमेश्वर. नंदन घरत, ब्रिजेश घरत यावेळेला आपण पाहत आहेत त्याचेच बंधू त्याला ॲप्रिशिएट करत असताना वेगाने आले होते. संघाची धावसंख्या निखिल अकरेच्या बॅटमधून या दुहेरीने 25 वर जाऊन पोहोचली. परी 11 धाकटी डहाणू या संघाची 19 बॉल 36 धावा. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल. पवनसुत नवले आणि एका साईडला परी 11 धाकटी डहाणू या दोन संघांच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळतोय. आमचे लाडके प्रेक्षक राजे जिथे जागा मिळेल तिथे जागा पक्की करून मॅचचा आनंद घेत आहेत. यावेळेला ऑन साईडला सुंदर चेंडूला फक्त कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळाला. मॅग्निफिसंट टायमिंग. या ट्रान्सपोर्ट ला सलामी देणारा हा खणखणीत चौकार. 2 षटकांचा खेळ झालाय. 29 धावा, 18 बॉल आणि 32 धावेची आवश्यकता आहे परी 11 धाकटी डहाणू या संघाला विजयासाठी. 18 बॉल 32 धावा. आता 2 षटकं तुम्हाला 8 मिनिटे आणि 4 सेकंदामध्ये टाकायचे आहेत, लक्षात घ्या. अन्यथा ती वेळ निघून गेली तर तुम्हाला 30 यार्ड सर्कलमध्ये 5व्या षटकामध्ये आणावं लागेल खेळाडू. थँक्यू. वेलकम बॅक. सुभाजी कदम यांच्या माध्यमातून अप्रतिम डीजे वाजंत्र. 18 बॉल 32 धावेची आवश्यकता. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 2 संघांमध्ये आज पालघर डहाणू गट आपण पाहत आहेत. कालच्या दिवसामध्ये वसई विरार गट पाहिला आणि त्यामध्ये अप्रतिम साईनाथ अर्नाळा संघाने बाजी मारली. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघाला पराभूतच्या छायेत नेलं आणि तो संघ ठरला. प्रशांत घरत अँड ऑल टीमचं कौतुक झालं. कालच्या दिवसामध्ये त्रिशिका 11 असा संघ खेळला गेला होता. किरणजी कारभारी साहेब यांच्या पुरस्कर्ते. ऑन साईडला मिस टायमिंग स्ट्रोक जरूर आहे. विनीत त्या ठिकाणी पहिली धाव घेतोय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न एकच ऍक्शन मध्ये अटेम्प्ट करत असताना फेकी करेपर्यंत 2 धावा चित्याच्या चपळाईने पूर्ण केल्या जात आहेत. जर प्रतिस्पर्धी संघावर तुम्हाला प्रेशराईज करायचं असेल, त्यांच्यावर दबाव टाकायचा असेल तर तुम्हाला अशा रणनीतीचा खऱ्या अर्थानं उपयोग करायला हवा. जेव्हा तुम्ही अशी रणनीती बाळगता
माहिती असतं की ब्रिजेश गरज सारखा डेंजरस बॉलर आपल्या समोर आहे, तर अशा प्रकारची रणनीती आखणं साहजिकच आहे आणि त्या अनुषंगाने आतापर्यंत फलंदाज या ठिकाणी चुणूक दाखवताना पाहायला मिळतात खेळपट्टीवर. सेन्सेशनल क्रिकेट. यावेळेला पाहिलं बॅकफुटला जात असताना बॅटचा फेस ओपन करताना टॅप केला जातोय, तत्पूर्वी सिंगल मिळेल. सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. भावेश पुढे सरसावले गेले. तनयला आपण पाहिलं होतं पहिल्या सामन्यामध्ये पहिला बॉल तर जरूर रोखला, परंतु तदनंतर 2 झेल्स सोडण्याचा परिणाम थोडाफार कुठेतरी सोसायला भाग पाडलं होतं, परंतु तदनंतर जर आपण पाहिलं तर कमबॅक केलं. 16 बॉल आणि 29 धावा. सामन्याचं समीकरण अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतं. ब्रिजेश गरजला मी पाहिलंय ऑल ऑफ 5 विकेट घेताना भरपूर वेळा विकेट मेडनवर पाहिलं तर निर्धाव षटकं टाकलेत, विकेट हॅट्रिक साध्य केलेत आपल्या करिअरमध्ये आणि लेदर क्रिकेटचा क्लास ब्रिजेश गरजकडे आहे. निखिल अकरे थोडासा स्ट्रगल जरूर करतोय. 15 बॉल आणि 29 धावेची आवश्यकता आहे. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना आपण पाहू शकाल. 2 संघांच्या दरम्यान एका साईडला पालघरचं क्रिकेट, एका साईडला डहाणूचं क्रिकेट. ऑन साईडला निखिल अकरेचा हा एक उत्तुंग फटका सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी सनसनीत खणखणीत दर्जेदार शिवनेरी चषक षटकार. काय फटका खेळला होता. विनीत गेले. विनीतने सांगितलं निखिल अकरेला की अशा प्रकारच्या तुला फलंदाजी करायची आहे कारण ऍडव्हान्टेज मिळेल. चेंडू ह्या वेळेला आपण पाहू शकलात यतीनने काय केलं. एका क्षणाला ही कॅच सोडून पश्चातापाची वेळ आता सोसावी लागणार आहे. ब्रिजेश गरजचं पहा रिॲक्शन. ब्रिजेश गरज सांगताय तुला सांगितलं होतं यतीन तुझ्याकडे चेंडू येणार आहे, तुला सावध राहावं लागेल, तुला कॅरी करावं लागेल चेंडू, कारण निखिल अकरेची बॅट आता या वेळेला तळपू लागले. 8 बॉल मध्ये 21 धावा त्याने केलेत. 13 बॉल मध्ये 22 धावांची आवश्यकता आहे परी 11 धाकटी डहाणू संघाला. आणि यतीन आता थोडासा कुठेतरी पश्चाताप सोचतोय. इट इज नो यूज क्राईंग टू ओर स्प्लिट मिल्क. दूध ओतू केल्यानंतर शो करण्यात काहीच अर्थ नसतो. एक्स्ट्रा कव्हरला खेळला गेलाय. भावेश पुढे सरसावतोय, चेंडूला फेक करेल. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. जीवाची आकांता आणि पणास लावून खेळत असताना आपण गावाच्या नावासाठी जेव्हा खेळतो तेव्हा अगदी तुम्हाला जीवाची आकांता करावी लागते. आता 12 बॉल 20 धावेची आवश्यकता परी 11 धाकटी डहाणू संघाला. 12 बॉल 20. घेऊया एक छोटासा ब्रेक, देऊया डीजेला संधी. त्या अगोदर लक्षात असू द्या 3 मिनिटे आहेत आणि 21 सेकंद हे षटक टाकण्यासाठी. मी म्हटलं होतं की जेव्हा सामना समाप्त झाल्यानंतर मोतीलालजी शाह यांची एक खासियत आहे की पहिला सामना पराभूत झाल्यानंतर सुद्धा शेवटच्या सामन्यापर्यंत कॉपरेट करण्यासाठी असतात. ही त्यांची खासियत आहे. महेश राऊत अर्थातच गुरु आमचे जवळचे मित्र या ठिकाणी उपस्थित झालेत आणि प्रीत पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. अंडर-24 ची जी दारोमदार होती प्रीत पाटीलवर दिली होती आणि ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं करूया आपण वेलकम. एक मोठं पॅकर्स हे नाव MS अर्थातच आज प्रत्येकाच्या हृदयात आणि प्रत्येकाच्या आयोजनाच्या हृदयात आयोजकांच्या हृदयात ठासून बसले गेले. कधी एखादा संघ जर वेळेवर नसेल MS यांना कॉल केला तर ते सांगतील नाही म्हणणार नाही, सांगतील मी करतो काहीतरी ॲडजस्टमेंट करेन, परंतु संघ नक्कीच पाठवेन. आता 12 बॉल 20 धावेची आवश्यकता. 41 ला 1 धक्का आपण पाहिला. 3 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. 2 षटका आहेत. 3 मिनिटे आणि 16 सेकंद आहे तुमच्याकडे, लक्षात असू द्या. 3 मिनिटे 16 सेकंद. पाणी गेलेलं मैदानाच्या आतमध्ये, त्यासाठी साहिल पाटील आमचे अपडेटर यांनी टायमर थांबवला होता. जसा चेंडू रिलीज होईल तसं मात्र टायमर सुरू होईल आणि तिथून तुम्हाला 3 मिनिटे आणि 16 सेकंद दिली जातील या षटकासाठी. जर त्यामध्ये जर तुम्ही कव्हर केलं नाही तर शेवटच्या षटकात एक खेळाडू ऑटोमॅटिकली 30 यार्ड सर्कलमध्ये येईल. डिलिव्हरी टप्पा अचूक पद्धतीने यशने आज खूप चांगली गोलंदाजी केली, विलक्षण कामगिरी केली. अचूक टप्पा, भेदक मारा आणि एकच धागा पकडून गोलंदाजी करताना यतीन माझ्याकडे पाहतायत, मान डोलावतायत, हे काय मी केलं. परंतु आता खरी गरज असणार आहे ती मैदानाच्या आतमध्ये. 11 बॉल 20 चं समीकरण, 11-20 चं समीकरण पाहायला मिळतं. 11 बॉल 20. पुन्हा एकदा बॉल तयार.
2 मिनिटे 38 सेकंद. हळूहळू टायमिंग वाढत जाताना पाहायला मिळतं, कमी होताना पाहायला मिळतं. ॲब्सोल्युटली सुपर मॅच. 11 बॉल 20. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेलाय. इनसाइड आउटचा फटका. ब्रिजेश तिथपर्यंत पोहोचणार नाहीये. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी येणारा अप्रतिम दर्जेदार चौकार. थँक्यू. 10 बॉल आणि विजयासाठी 16 धावेची आवश्यकता. निखिल आकरे एक घातक फलंदाज, डेंजरस बॅटर. मूर्ती लहान कीर्ती महान. ऑन साईडला खेळण्याचा मनसुबा बाळगला. इथे चेंडू आणि फळीचा कोणताही संपर्क होऊ शकला नाही. आता 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये 16 धावा. यश खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत त्याने 9 बॉल जरूर या ठिकाणी फेकलेत. 9 बॉलमध्ये फक्त 10 धावा आणि 1 सफलता प्राप्त केले. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चान्स घेण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. रिस्क घेतली गेली होती. एक धाव जरूर मिळेल त्या ठिकाणी बाईच्या स्वरूपात. सुमित देशमुख सर त्या ठिकाणी पाहायला मिळतात, आज उपस्थित झालेत. MMPL करून डे मध्ये आणि पुन्हा एकदा नाईट मध्ये या ठिकाणी उपस्थित होताना म्हणजे जिकरीचं किती काम असतं का, तर ज्या पद्धतीने आम्ही या क्रिकेटवर प्रेम करतो. खऱ्या अर्थानं प्रत्येक जण उदरनिर्वाहासाठी काही ना काही धडपड करत असतो, परंतु क्रिकेटच्या प्रती आमचं किती लगाव आहे हे स्पष्टपणे दिसून येतं. म्हणजे क्वांटिटीपेक्षा क्वालिटी फार महत्वाची गोष्ट असते. यावेळेला ऑन साइडला जरूर खेळलाय, गॅप मध्ये आहे. काय फटका खेळलाय, खूप सुंदर आणि अप्रतिम दर्जेदार यावेळेला चौकार पाहायला मिळतो. ग्रीप बदलली होती. ग्रीप बदलल्यानंतर मात्र ऐन वेळेला चेंडूला येऊन दिला. मिडल स्टंपला चेंडू भेदला असता रिस्क घेतली, जोखीम पत्करणारा हा चौकार पाहायला मिळाला. सरळ चेंडू निघून जातोय कैलासवासी रुपेश किणी च्या भावपूर्ण श्रद्धांजली बॅनर्सला. मी मोतीलाल शाह साहेब यांना विनंती करेन, आपण व्यासपीठावर स्थानापन्न होऊन मॅचचा आनंद घेऊ शकता. तुमची जागा तिथे नाहीये, आपली जागा आपण मंचावर आहे. परंतु ते नेहमीच दुरून डोंगर साजरे हेच वाक्य लांबूनच मॅचेस पाहण्याचा आनंद घेतात. त्यांच्यासमोर प्रीत पाटील आणि त्याचप्रमाणे महेशजी राऊत गोरू जेव्हा जेव्हा तारापूरमध्ये तेव्हा तेव्हा VIP ट्रीटमेंट त्यांनी आम्हाला दिले. यावेळेला ऑन साइडला खेळला. नंदनगर चुकी करणार नाही आहेत. फलंदाज बाद. आता बॉल आहे तुमच्याकडे जवळजवळ आपण पाहू शकता 6 आणि 6 बॉलमध्ये 11 धावा. हे सामन्याचं समीकरण 50 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे सामना रफ अँड टफ दोन्ही संघांच्या बाजूने आपण पाहू शकतात. 50-50% चान्सेस आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. 6 बॉल 11 धावा. घेऊया एक छोटासा ब्रेक. लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. टाइम परफेक्ट यावेळेला पाहायला मिळाला. थँक्यू. हा झेंडा लहरतोय तो मात्र आपण पाहतायत वाऱ्याच्या झोतामुळे नाही तर छत्रपती हा झेंडा लहरताना पाहायला मिळतोय. म्हणजेच काय तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्थ छ म्हणजे 36 हत्तींचे बळ, त्र म्हणजे त्रस्त मुघलांना करणारे, प म्हणजे परत न फिरणारे, ती म्हणजे तिन्ही जगात जाणणारे, शी म्हणजे शिस्तप्रिय शिवबा, वा म्हणजे वाणिज्य तेज, जी म्हणजे जिजाऊंचे पुत्र, म म्हणजे महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हार न मानणारे, रा म्हणजे राजाचे हितचिंतक आणि ज म्हणजे जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज माझा. अशा या श्रीमंत योगी महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. 6 बॉल 11. टाइम परफेक्ट झालं मयूर. 6 बॉल 11 धावा असेल. पुन्हा एकदा बॉल तयार.
ऑन साईडला खेळलाय, जबरदस्त प्रहार, काय फटका या वेळेला खेळला होता. षटकार आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 56. 5 बॉल आणि 5 धावेची आवश्यकता आहे. यस पंच, बॉल द्या. पाच बॉल 5 धावेची आवश्यकता. लो फुलटॉस बॉल होता, खूप चांगला क्रॉस बॅटने उपयोग करत असताना मनगडाचा वापर केला आणि खूप सुंदर पद्धतीने चेंडूला वळवलं. संघाची धावसंख्या 56. 5 बॉल 5 धावेची आवश्यकता आहे. अतिशय सुंदर खेळ. निखिल आकरे झेल सोडण्याचा परिणाम यावेळेला पूर्णपणे जो आपल्याला पाहायला मिळतोय. कॅचेस विन द मॅचेस हे का म्हटलं गेलंय, याच मैदानात झेल सोडल्याचा परिणाम ज्यांनी झेल सोडले त्यांना पश्चातापाची वेळ ही सोसावी लागली आणि त्या अजून विचार करत असतील की आता पुढच्या वर्षामध्ये जेव्हा माझ्याकडे झेल येईल तेव्हा मी झेल सोडणार नाही, हा त्यांचा आत्मविश्वास निर्माण होईल. अप्रतिम ऑफ साईडला मिड ऑफच्या दिशेने खेळले गेले. नंदन गरत पुढे सरसावेल, खूप चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते फलकावर. 58 धावा, येणारे बॉल 4 आणि तर सुपर ओव्हर तुम्हाला खेळावी लागेल. 4 बॉल आणि 3 धावा. आज ओमकारने काही जबरदस्त खेळ साकारला, गोलंदाजी केली. पुन्हा एकदा बॉल तयार, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, खेळ खल्लास, चौकार, विजयाचा चौकार. निखिल आकरे, मी म्हटलं होतं डेंजरस बॅटर, मूर्ती लहान कीर्ती महान. चला शेक हँड करायला विसरू नका. पवनसुत नवली संघ, तसंच आपण मैदान